बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने मराठा समाजाचा भव्य मोर्चा निघणार। 29 ऑगस्टला मुंबईला पोहोचणार। आरक्षणाचा गुलाल लागल्याशिवाय मागे हटणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा। 27 ऑगस्टला सकाळी अंतरवालीमधून मोर्चा निघणार। कोणी दगडफेक, जाळपोळ, तोडफोड करायची नाही, तर दगडफेक करणाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात द्या। आपल्याला शांततेत मुंबईला जायचंय, जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांवर दबाव असल्यानं कारवाई, जरांगेंचा हल्लाबोल, तर सरकारच्या लोकांकडून मराठ्यांच्या मोर्चावर दगडफेक, जाळपोळ होऊ शकते, पण तरी मागे हटायचं नाही, जरांगेंच्या सूचना। येत्या निवडणुकीत मतांचा पाऊस पाडा, दहिसरमधील शाखेच्या भेटी दरम्यान उद्धव ठाकरेंचं आवाहन। शिवसेना कधीच फुटणार नसल्याचाही विश्वास केला व्यक्त। विधानसभा निवडणुकीत मतचोरी, खासदार संजय राऊतांचा आरोप। मतं गेली कुठे हा प्रश्न 8 महिन्यांनंतरही अनुत्तरित, राऊतांचं विधान। भाजपाची उद्या तातडीची बैठक, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बोलावली बैठक। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी। पुणे जिल्ह्यात 2,04,000 तर ठाणे जिल्ह्यात 1,25,000 बोगस लाभार्थी। मंत्री नितेश राणे उद्या साजरी करणार वराह जयंती। मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात वराह जयंतीनिमित्त राणे करणार महाआरती। लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक समोर, गणरायाचं साजीर रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी।